वेलकम टू डे 4 ऑफ 30 days 30 लेसॉल रेसिपीज. आता मी लेसॉल रेसिपी शूट करते तर माझ्या नवऱ्याला वाटलं यार ही आता बोरिंगशी रेसिपीजच बनवेल, पण असं नाही आहे. तर आज इथे आपण टेस्टसोबत काहीच सॅक्रिफाईस न करता टेस्टी असं पालक पनीर बनवूया. तर त्यासाठी इथे कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण आणि थोडेसे काजू आपण सॉटे करून घ्यायचे, मग ते मस्त ग्राइंड करून घ्यायचे. आता इथे सेम पॅन मध्ये पाणी टाका थोडं, ते उकळा मस्तपैकी आणि त्यानंतर आपले धुतलेले पालक टाका. ते मस्तपैकी उकळल्यानंतर 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्या थंड पाण्यात टाकून घ्यायचे. मग सेम पॅन मध्ये ऑइल स्प्रे करा, बे लीफ टाका, ते टाकून झाल्यानंतर आपली ही पेस्ट टाका, ती मस्तपैकी ना सॉटे करा. त्याच्यात 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्या बेसिकचे मसाले टाका, म्हणजेच लाल तिखट, धना जिरा पूड, थोडीशी हळद, हिंग आणि गरम मसाला. आता मस्तपैकी कुक करून घ्या. नंतर थोडंसं पाणी टाका, पुन्हा कुक करून घ्या. आता 7 ते 8 मिनिटांनंतर आपल्याला ना पालक पण ग्राइंड करून घ्यायची आणि मग ती पेस्ट यात ऍड करायची आहे आणि ती ऍड केल्यानंतर मस्त असा ग्रीन कलरचा कलर सुटणार या पूर्ण पेस्टला आणि मस्त तुम्हाला हा क्रीमी असा टेक्स्चर भेटणार. आता ह्या स्टेजवर येऊन आपल्याला ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पनीर पण टाकून घ्यायचं आहे. आता पनीर टाकल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला बॉईल करायचं आहे, जास्त नाही तर तो रबरी टाईप होणार पनीर आपला. नाव दिस इज ऑप्शनल. जर तुम्हाला हे अजून क्रीमी हवं असेल तर तुम्ही इथे अमूल क्रीम वापरा किंवा दुधाची साय पण वापरू शकता. तर इथे माझ्याकडे अमूल क्रीम होतं, ते मी टाकलं आणि मस्त मिक्स केलं आणि हा सुंदर असा टेक्स्चर आलाय. आता लास्टला मी इथे कसुरी मेथी टाकली आणि पुन्हा मिक्स करून पालक पनीर इज रेडी टू बी सर्व्ड. मस्त असं टेस्टी झालेलं हे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. बाय.